आणि महाराजजी आलते गावात, तर सगळ्यांना उपदेश देत होते. तर महाराजजीनं ते विचारलं, दर्शन केला. महाराजजी म्हटले एक नियम कुठलं तरी. महाराजी म्हटले नियम घ्यायचं मला जमणार नाही. कुठलं तर पण नियम तुम्हीच घ्या म्हणजे, तुम्ही सांगा मला ते मी नियम तुम्हाला. तर महाराजींचं झालं केस होतं. काय नियम घेतले? तक्कल डोकं बघून रोज देवदर्शन नाही करणार. ज्यांचे डोकं तक्कल आहे त्यांच्या बघून मी जेवण करतो. नाही भेटले तर जेवण करणार नाही. तर ठीक आहे. रोज महाराजी तर होते 15 दिवस, महिना दिवस निघून गेले. आता महाराजी विहार केले. भेटणार कोण? एक दिवशी कोण भेटणच. तक्कल रोज कोण भेट. तर त्या घरांच्या समोर कुंभार होता. कुंभारच म्हणता ना, कुंभारच म्हणतात. ते कुंभारला विचारला, तुमचा बायकोला विचारलं तुमचं मालक कुठे गेले. ते कुंभारची बायको म्हटली आज कष्टा करून आल्यात आणि माती आणायला गेले. झालं, चान्स लागला. आज उपास होतो काय म्हटलं तू. आज दिसता तर कोण तर दिसतात. मग तिथं गेला. योगायोगाने ते कुंभकारला माती खोदताना सोनाला लागला. हंडा ते बघत होता. ह्यो गेवला तो परत. त्याला काय म्हणला, दिसला. त्याला काय दिसलं होतं, डोकं. आनंद झाला, कारण काय जेवला नव्हता सकाळपासून जेवलाच नव्हता. कोण तर बघायला मिळत तर बास. आनंदीने काय म्हटला, दिसला मला. मग तो कुंभकार म्हटला हे केलं तर गावात गमगल करतोय. इकडे म्हटलं तुला अर्ध देतो तर कुणाला सांग. तुला अर्धा देतो सोना, खरं कोणाला सांग. सोनं नको, तुझं डोकं दिसलं बास. आणि जेवलं नव्हतं सकाळी. नाही सोनं पण घे, तर बस कुणाला सांगत नाही गावात. ठीक आहे. शेठजी त्यावेळी डोक्यात आलं की फक्त एवढं लहान नियम घेतलो तर एवढं पुण्य मिळालं मला. आणि रोज देवदर्शनचा नियम घेतलो तर किती पुण्य लाभणार.